नमस्कार. 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 आज आपण ॲडव्होकेट संदीप खरसडे यांच्याकडे आलेलो आहोत. ते भूम या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्याकडे सध्या भूम तालुक्यात जे दूध भेसळीचे प्रकरण आहे त्या संदर्भातील आरोपींचे वकीलपत्र त्यांच्याकडे आहे आणि या संदर्भानं आपण चर्चा करण्यासाठी आज त्यांच्याकडे आलेलो आहोत. यापुढे आपल्याला या संदर्भातलं मार्गदर्शन वकील साहेब करतील. नमस्कार. आपले स्वागत की सध्या भूम तालुक्यात जो प्रश्न गाजतोय तो दूध भेसळीचा जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. तर या अनुषंगाने दूध अन्न सुरक्षा अधिकारी धाराशिव यांनी जे गुन्हे भूम तालुक्यातील काही दूध संघ चालकावर दाखल केलेले होते त्याच्यामध्ये काही BNSचे सेक्शन लावले ते 2030 आणि काही अन्न सुरक्षा अधिनियम 2006चे सेक्शन लावले होते. तर त्या प्रकरणामध्ये खूप गाजावाजा झाला की बाबा आता हे कडक सेक्शन्स आहेत, असं आहे तसं आहे. पण एक वकील म्हणून जेव्हा पक्षकार म्हणून काही हे दूध संघाचे संघचालक माझ्याकडे आले तेव्हा आमची चर्चा झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा काही नाही, एक आपल्याला सिंपल आपल्याला मेहरबान कोर्टात सरेंडर होऊन आपल्याला बेल मिळू शकते. आणि त्याप्रमाणे मी शुक्रवारी ते प्रकरण बेल ॲप्लिकेशन मेहरबान कोर्टात फाईल केलं. मेहरबान कोर्टाने त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट ऐकली आणि त्या लोकांना बेलवर सोडून दिलं. इतकंच त्याच्यामध्ये आहे. साहेब, आपल्या भूम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध आहे, दुधाची पंढरी असं भूम तालुक्याला म्हटलं जातं. आणि हा जो भेसळीचा प्रकार आहे हा आमच्यामध्ये निश्चितच चुकीचा आहे. तर ही जी कारवाई झाली या कारवाईबद्दल आपल्याला काय सांगते? नाही, ह्या कारवाईबद्दल असं आहे की मुळातच बरं का, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जी काय तडकाफडकी कार्यवाही केली, त्यांचा जो कायदा आहे 2006चा त्याप्रमाणे न करता डायरेक्ट तुम्ही पिनल ॲक्शन घेतली, डायरेक्ट तुम्ही पोलीस स्टेशनला गेला, डायरेक्ट FIR फाडला. इट्सेल्फ तुमच्या कायद्याच्यात तुम्ही कॉन्ट्रॅरी वागत असताल तर मग ही गोष्ट पुढं कशी जाणार, तुम्हाला यश कसं मिळणार, ह्याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार. एकंदरीत ही कारवाई तकलुदी स्वरूपाची आहे असं प्रायमा फेसी ॲडव्होकेट म्हणून माझं मत आहे. म्हणजे फंदी साहेब जे आहेत त्यांनी ही केलेली कारवाई पूर्णपणे तकलादू केली आणि त्यांनी ही कारवाई करताना कुठेही कायद्याचा आधार घेतला नाही असं आपल्याला म्हणायचं का सर? मला तेच म्हणायचंय किंवा जे दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही करताना तुमचे जे काही 2006चा कायदा आहे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006च्या त्या कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती. त्या कायद्याप्रमाणे तुमची कारवाईच नाही. आणि माझ्याकडे जे पक्षकार होते त्यांचे तर काहीच दोष नाही. त्यांच्याकडनं पावडर मिळाली ना, त्यांच्या दूध संघावर 10 करायला कुठं काय भेसळ मिळाली, काहीच नाही. या तुमचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत सक्षम, त्यांच्यासाठी केली गेली का, हा एक वकील म्हणून मला मी प्रश्न पडतोय. या अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई नेमकी, तुम्ही आता शब्द वापरला 2006च्या नियमाप्रमाणे करणं गरजेचं होतं, ती नेमकी कशी करणं गरजेचं होतं? तर प्रॉसिक्युशन कसं लॉन्च करायचं त्या कायद्याच्या कलम 36 मध्ये दिलेलं आहे. तर काय करायचंय, तुम्हाला एखाद्या दूध संघावर कारवाई करायची तर तुम्ही त्या दूध संघाकडे गेलं पाहिजे, त्याचे सॅम्पल कलेक्ट केले पाहिजेत, ते 4 बॉटल्समध्ये कलेक्ट केले पाहिजेत. ते सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते ॲनालिसिससाठी दिले पाहिजेत, केमिकल ॲनालिसिससाठी की ह्याच्यात काही भेसळ आहे का, असं काय दुधाव्यतिरिक्त ह्यांनी मानवी शरीराला धोका निर्माण होतोय अशी काही भेसळ केली आहे का, तो रिपोर्ट त्या ॲनालिसिसवाल्यांनी 14 दिवसाच्या आत मॅन्डेटरी द्यायचा आहे अन्न सुरक्षा अधिकाऱ्याकडे आणि त्याची एक कॉपी कमिशनर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिली. 14 दिवसात तो रिपोर्ट आल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ठरवायचंय हा दंड देण्या इतपत आहे का आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉसिक्युशन लॉन्च करायचंय. जर त्यांना प्रॉसिक्युशन लॉन्च करायचं असेल तर त्यांनी ती शिफारस कमिशनर त्यांचे जे आहेत त्यांच्याकडे पाठवायची आणि कमिशनरच्या सँक्शन नॉट क्रिमिनल केस, नॉट BNS, तुम्ही सिम्पली कंप्लेंट, प्रायव्हेट कंप्लेंट तो रिपोर्ट जोडून दाखल करायची. याच्यामध्ये पोलीस अथॉरिटीला कसलाही कॉग्निजन्स घेता येत नाही. आपल्या बॉम्बे हायकोर्टाचे, औरंगाबादचे, नागपूर बेंचचे लॉट ऑफ जजमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिले आहेत. ह्या कायद्याच्या अनुषंगाने जर BNSचे सेक्शन लावले असतील
तर ते गेट आउट तुम्ही लावू शकत नाही. पोलिसांना कॉग्निझन्सच घेता येत नाही. एकंदरीत ही जी कारवाई झाली ही लूप होल्स ठेवून झालेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने झालेली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. हा एकदम 100% चुकीच्या पद्धतीने. आता आम्हालाच, मी एक वकील ना, त्याने मला एक प्रश्न पडलाय, पोलिसांनी जर 111 कमी नाही केलं, मला जर आत टाकलं तर माझा आर्टिकल 21 कॉन्स्टिट्यूशनचा राईट ओपन होतो. आणि जर तुम्ही आता आहे त्याप्रमाणे अटक न करता जर माझ्याबद्दल जर तुम्ही केलं तर तुम्ही माझं दूध संघ जर बंद करत असताल तालकाफडकी मला नॅचरल जस्टिस न देता, तर माझ्याकडे डायमेंशनची सुद्धा ओपन राहू शकतो. आता ही केस इंटरेस्टिंग वळणावर गेलेली, त्याच्यामुळे एक वकील आहे ना, त्याने आम्ही लक्ष ठेवू नये त्या गोष्टीवर. म्हणजे अन्न व औषध प्रशासनानं कमिशनरांची परवानगी घेणं गरजेचं होतं. Mandate. अशी पद्धती कुठं घेतलीच नाही परवानगी त्यांनी. परमिशन नाही, त्यांनी सेम डे गेले तर सेम डे FIR फाडलाय आणि पोलिसांनी कॉग्निझन्स घेतलाय, पोलीस अथॉरिटीने. म्हणजे कायद्यानुसार ही कारवाई पूर्णपणे चुकीची आहे. 100% पोलिसांना कॉग्निझन्स घेताच येत नाही. ओनली कंप्लेंट केस, ओनली प्रायव्हेट कंप्लेंट, खाजगी तक्रार तुम्ही दाखल करायची कोर्टामध्ये, आणि ती विथ सँक्शन ऑफ कमिशनर. जनतेमध्ये रोष आहे आणि हे जे भेसळखोर आहेत अशा लोकांचं खरं तर वकीलपत्रच घेऊ नये अशी जनतेची मागणी होती. पण आज तुम्ही ते धाडस केलंय आणि या आरोपींचं तुम्ही वकीलपत्र घेतलं. असं वाटत नाही की तुम्हाला वाटत नाही आहे का की उद्या चलून तुमच्या वकिलीवर याचा परिणाम होईल, लोक तुम्हालाही जज करायला सुरुवात करतील की हे अशा आरोपींचं, कारण की आपण दुधाला अमृत म्हणतो आणि असं दूध जे भेसळखोर विकतायत अशा लोकांचं तुम्ही वकीलपत्र घेतलं. काय वाटतं? अगदी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न एकदम करेक्ट विचारला. आम्ही दूध भेसळीचं समर्थन एक देशाचा, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून करणार नाही, हे सर्वप्रथम मी तुम्हाला क्लिअर करतो. परिस्थिती अशी, आम्ही वकील बनून काम करताना आम्ही गुन्हेगाराचे वकील असतो, गुन्हेगारीचे नाही. आमच्याकडे येणारा जो व्यक्ती असतो ना, तो गुन्हेगार असतो. आम्ही गुन्हेगाराचं वकीलपत्र घेतो. आम्ही असं म्हणत नाही जा भेसळ कर आणि आम्ही आहेत बघतो काय होतंय ते, अशी वकिली आम्ही करत नाही. आणि मी माझ्या पक्षकारावर जर चुकीची कारवाई होत असेल तर 100% मी त्याचं वकीलपत्र घेऊन त्याला न्याय देणार. हे तर माझं डिफेन्स वकील म्हणून माझं कर्तव्य. माझ्या पक्षकाराची बाजू मला मांडावीच लागणार आहे. त्याच्यामुळे माझं गुन्हेगार, आमच्याकडे येणारा माणूस अंटिल प्रूव्ह होत नाही, आता त्याच्या विरुद्ध चार्जशीट येईल का नाही हाच महत्वाचा प्रश्न आहे. मग त्याचं वकीलपत्र घ्यायचं का नाही. आम्ही तर ह्या मताचे आहेत की बाबा आता मी आमच्या अध्यक्षाकडे प्रस्ताव देणार आहे की बाबा आमच्या कोर्टामार्फत जे लिगल एड तर्फे कार्यक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये आता मी सुद्धा ह्या विषयावर भाषण देणार आहे. तेव्हा लोकांनी भेसळवर हे करू नये. आता माझी मुलं तेच दूध पित आहेत ना, मी बी तेच बोलतोय. मी कोर्टात सुद्धा ओपन सांगितलं, मेहरबान कोर्टात, की आपण जे करतोय हे ऍट लार्ज जर पीपल बघितलं, सोसायटी बघितलं तर मला बी कळतं हे मी चुकीचं करतोय. पण आपले हात बांधलेत, कारवाई इटसेल्फ चुकीची झाली. केवळ कारवाई चुकीची म्हणून तुम्ही वकीलपत्र घेतलंय? नाही, कारवाई चुकीची, पण माझा माणूस जोपर्यंत गुन्हेगार होत नाही, त्याच्यावर सजा येत नाही, तोपर्यंत मी त्याचं काम घेणार ना. शेवटी आमचं काम काय आहे वकील म्हणून, गुन्हेगाराची बाजू कोर्टात मांडणे. सजा कोण देणार, निर्णय कोण घेणार, कोर्ट घेणार. थोडंच आम्ही म्हणणार नाही साहेब असा निर्णय घ्या. आम्ही त्यांची फक्त बाजू पुटअप करतो, त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आम्ही, एवढंच. या प्रकरणातल्या आरोपीचे वकील आपण आहात. तुमच्या जे काही आशिला आहेत त्यांना जामीन मिळाला, त्याच्यामुळे तुम्हाला निश्चित आनंद पाहिजे. याउलट तुम्ही औषध प्रशासनाला या ठिकाणी ही कारवाई चुकीची केली आहे असं म्हणून धारेवर धरत आहे. मग पुढं या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांवर काही प्रशासकीय कारवाई चुकीची केल्यामुळं तुम्ही आता माझ्याकडे त्यांचं वकीलपत्र होतं ना, ते काकासाहेब डोंबाळे म्हणून होते, सज्जन कोर्ट आहे. त्याच्या बेलसाठी कमीत कमी 150 ते 200 लोक कोर्टात आले. त्याचं 3000 लिटर दूध आहे. टेक्निकल चूक आहेत त्याच्या. काय, ऑफिसला दरवाजा नाही, त्या रूमला दरवाजा नाही, त्या रूमला खिडकी नाही, कॅन प्लॅस्टिकचे. ह्या टेक्निकल हे चुका इम्प्रूव्ह होणार आहेत, ह्या दुरुस्त होणाऱ्या चुका आहेत. आणि त्याच्यावर तुम्ही त्याला संधी न देता, नॅचरल जस्टिस काय सांगतो, किंवा एखाद्याच्या जर अशा चुका असतील, क्युरेबल डिफेक्ट असेल, तर तुम्ही त्याला संधी द्यायला पाहिजे. बाबा तुझ्यात हे ह्या डिफेक्ट्स आहेत आणि तुम्ही ते 15 दिवसात पूर्ण करा.
मग संबंधित प्रशासनाने त्यांना तशी सूचना दिल्या ना? डायरेक्ट त्यांचं लायसन रद्द करून टाकले. मग अशा लोकांवर ते आज 3,000 लिटर दूध संकलन आहे. आज भूमची परिस्थिती अशी 3,000 दूध संकलन करायचं म्हणले की शेतकऱ्याला कमीत कमी 2-3 कोटी रुपये उचल द्यावा लागते. मग अशा परिस्थितीत जर तुम्ही डायरेक्टच लायसन रद्द करत असता तर मग हे घटनेनुसार कायद्यानुसार आहे का? नॅचरल जस्टिस फॉलो होतोय का? आता माझा बी दूध संघ आहे, मी बी एक दूध संघ चालवतो. माझं 3 महिन्यात 70,000 लिटर दूध गेले आणि मला कमिशन आले 3,000 रुपये. 3,000 रुपये. मग तुम्ही दूध संघावर कारवाई करण्यापेक्षा ज्यांचं संकलन करणारी अथॉरिटी ती काय करते ती पाहिलं पाहिजे ना. ह्या लोकांवर तुम्ही असं करून काय करणार? तुम्ही एक आकडा वाढवू शकता मी कारवाई किती केली, एवढंच. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं साहेब की राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांची एकतर सगळीकडेच राज्यभर दहशत कौतुकाचा येईल. मग आपला भाग हा मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन पेढा खावा म्हणजे अग्रेसर आहे. मग या अधिकाऱ्यांनी साहेबांना काहीतरी कारवाई दाखवण्यासाठी ही सगळी कारवाई तकलादू केली असं म्हणायचं. माझ्या पक्षकारावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यातून माझं स्पष्ट मत आहे की ही कारवाई त्याच्यासाठीच झाली असं असू शकतो. पण वकील म्हणून माझं आजही मत हेच आहे की भेसळ नाही झाली पाहिजे. एक माणूस म्हणून तुमचा काय दृष्टिकोन आहे या प्रकरणात? माणूस म्हणून माझा दृष्टिकोन आहे की मी तुकाराम मुंढे साहेबांचं विशेष कौतुक करतो, विशेष अभिनंदन करतो. तसेच आपल्या पोलीस स्टेशनचे PI यांचे सुद्धा विशेष अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारे 111 काढून घेतलं. 111 जर काढून घेतलं नसतं तर आम्हाला अटकपूर्व जामीन मिळाली असती. पण एक वकील म्हणून माझ्या पक्षकाराच्या हित करण्यासाठी मी महाराष्ट्र शासनावर माझ्या पद्धतीने सगळी तयारी ठेवली होती. काय करायचं म्हणजे भूम पोलीस ठाण्याने जे कलम माघारी घेतलं किंवा रद्द करून घेतलं ते कायदेशीर दृष्ट्या योग्यच केलंय म्हणायचं का? 100% अहो त्यांना कोणतंच कॉग्निझन्सच घेता येत नाही. कोणत्याही पोलीस स्टेशनला अन्न भेसळ प्रकरणात कॉग्निझन्स घेता येत नाही. त्यांनी सगळेच सेक्शन काढून घ्यायला पाहिजे. BNS 2023 खाली कॉग्निझन्स घेता येत नाही आणि जे सेक्शन्स त्यांनी लावलेले आहेत बाकीचे अन्न सुरक्षाचे त्याची कंप्लेंट दाखल करायची अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने. आता एवढे MPSCचे असतील मला बहुतेक वाटतं, पण अवघड आहे. या अधिकाऱ्यांकडून ह्या चुका झालेल्या आहेत. याचाच ह्या लूपहोलचा फायदा ह्या भेसळखोरांना होणार आहे. मग यांच्यावर नेमकं तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे कारवाई व्हावी? माझं एक वकील म्हणून आणि एक मी स्वतः दूध संघ चालवतो. भेसळची होती ना, दूध संघातनं दूध पुढे गेल्यावर तिथूनच चालू होती. आम्ही ह्याच मताचे म्हणजे दूध संकलन झाल्याच्या नंतर पुढच्या स्टेपवरती नंतर बरं मला सांगा हे कायदे कोणी बनवले? आम्ही इंटरप्रिट केले कोर्टात. कायदे कोणी बनवले? बनवा ना स्ट्रॉंग कायदे, बनवा नॉन बेलेबल सगळं द्या कन्व्हिक्शन 10 इयरच्या पुढं. कारवाई त्या पद्धतीची करा. तुम्हाला कारवाई करायची म्हणून माझ्या पक्षकाराकडे तुम्ही जावा, त्याची परिस्थिती बघा कशी. जेव्हा कोर्टाने त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याची परिस्थिती काय झाली. तर अशी कारवाई करायची नसती. आणि वकील म्हणून आम्ही अशा कारवाईचं समर्थन इव्हन दो आणि मला कसलाही ह्याच्यात आनंद नाही. पण असं झालं तर आम्हाला शेवटी पहाटे 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही हे आम्ही कॉमा फुल स्टॉप किंवा याचं कुठं काय झालं ह्याचाच फायदा आम्ही वकील लोक उचलत असतो. तो आमचा धर्म आहे. म्हणजे झालेली कारवाई ही अतिशय स्वागतार्ह झाली भेसळीची. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या चुकीमुळं यांना जामीन मिळणं सोपं झालं. असं जामीन मिळणंही सोपं झालं. आणि माझं विशेष म्हणणं असेल सर एखाद्याची जर भेसळ असेल उद्या मला सांगा ह्या लोकांचा रिपोर्टच निगेटिव्ह आला तर काय करायचं? गव्हर्नमेंटवर रिटमध्ये दावे नाहीत का व्हायचे? तसं झालं तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करणार? मी सध्या वेटिंगवर आहे की बाबा मी बी इंटरेस्टिंग म्हणून ह्या केसकडे बघतोय की आता पोलीस काय कॉग्निझन्स घेत आहेत आणि काय करतायत. मग समजा काही मुलाखती चालू आहेत, ह्यांचे सेक्शन ही वाढवा ती वाढवा. अहो सेक्शन काय BNSS लावताच येत नाही, कॉग्निझन्सच घेता येत नाही. सेक्शन काय लावता? मी बी जर तसं झालं तर शेवटी एक वकील नात्याने मी माझं काम एकदम चोख आणि पक्क करणार. म्हणजे कारवाई व्हावी एकंदरीत, पण ती योग्य रीतीनं व्हावी. 100% झाली पाहिजे कारवाई. का नाही झाली पाहिजे? मला वाटतं का की आजच्या बालकांनी
गर्भधार झालेल्या असतात त्या स्त्रियांनी असं दूध प्यावं, त्यांचे लेकर रुळी पांगळी जन्मावेत असं मला वाटू शकतं का एक वकील म्हणून? बिलकुल नाही, बिलकुल नाही. पण ही कारवाई जर स्ट्रॉंग पद्धतीने झाल्या तर आम्ही तरी काय करणार? आदर आहे एकंदरीत. बिलकुल 100% आदर आहे. आम्ही त्याच्यासाठी मोठं योगदान द्यायला तयार आहे. फुल नाही फुलाची पाकळी आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला तयार आहे. सर, एक माझा वैयक्तिक शेवटचा प्रश्न की आपलं औषध प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि भेसळखोरांना आणि पालकांना काय आवाहन करतात? नाही, माझं सगळ्यात महत्वाचं आहे की पापात नाऱ्याला पैसा पापाकडे जातो. बिलकुल भेसळ नाही केली पाहिजे. माझं गव्हर्नमेंटला दुसरं आव्हान आहे. कोणच गुन्हेगार व्हायच्या प्रयत्नाकडे जात नसतो. आज दूध संघ चालकाचे, दूधवाल्याचे खूप मोठे हाल आहेत. मी 23,000 रुपये महिना मायनसमध्ये चालतोय. 400 लिटर पर डे माझं दूध आहे. मी $1.5 दूध घालतोय. सर्वसामान्य जनता माझ्या इतकी तक धरू शकत नाही. मी सत्य तुम्हाला दाखवतो माझा दूध संघ कसा आहे. मी फक्त शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी दूध संघ चालवतोय. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव दिला पाहिजे. दूध संघ चालकाला रुपये कमिशन देतात. 2-2, 3-3 रुपये कमिशन दिले पाहिजेत. द्या ना दुधाचे भाव वाढवून. घेऊ दे, लोक घ्यायला क्वालिटीने तयार आहे. तुम्ही घेऊ द्या ना लोकांना, वाढवा भाव. तुमच्या 4 लोकांनी आंदोलन केलं म्हणून तुम्ही दुधाचे भाव कमी करता का? त्यांना बी थोडंसं त्यांचा प्रपंच चांगला करू द्या. दूध संघ चालकाला चांगला भाव द्या, दुधाला चांगला भाव द्या आणि भेसळखोरांना सोडू नका. बिलकुल संसदेने कायदे बनवणाऱ्यांनी दुरुस्ती करावी. येणाऱ्या अधिवेशनात आता सगळं समोर आलंय. कसे अंड्याचे प्रकार आहेत, कशा भाजीचे प्रकार आहेत, कसे दुधाचे प्रकार आहेत, ह्याचं आम्ही समर्थन करणारे माणसं आहेत. आम्ही आमच्या फायद्यासाठी, आमचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याची गरज आणणारे आम्हाला तरी योग्य वाटतं का? शेवटी आम्ही माणसं आहेत. पण आम्हाला आमचा धर्म निभावावा लागतो. आम्ही कधीच म्हणणार नाही जावा भेसळ करा. आमचा असा सल्ला असणार नाही. तो प्रोफेशनल मिसकंडक्ट आहे. पण चुकीची कारवाई झाली तर आमच्या पक्षकारासाठी आम्ही नाही मागं पुढे हटणार. पक्का कार्यक्रम करणार. मागील काळात आपण बघितलं बऱ्याच कोट्यवधी रुपयाची ती पावडर आपण बातम्या बघितल्या ती पकडली गेली होती. पण त्याचं नेमकं कुठं वापर करण्यात आला? तर ते सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही आता वाचला. आता जी व्हे पावडर आहे ना, त्याला शासनाने बंदी घातलेली आहे. शासन काय म्हणते, ती पावडर खाण्यासारखी आहे. पण ती पावडर कशी खायची? तर ती बेकरी प्रॉडक्ट मध्ये कोणची पावडर आहे? हीच पावडर आहे. बेकरी प्रॉडक्ट, आईस्क्रीम खातो आपण, कोणची पावडर आहे? हीच पावडर आहे. आपण केक करतो, कोणची पावडर आहे? ही पावडर आहे. ही पावडर खाण्यालायक नाही असंच गव्हर्नमेंटचं म्हणणं नाही. आणि अन्न प्रशासन विभाग काय करतंय? केवळ नोंदी आधारे अधिकार नसताना जाता येईल, फिर्याद देता येईल, कॉग्निझन्स घेण्यासाठी पोलिसांना भाग पडते. ही पावडरच खाण्यायोग्य पावडर आहे. फक्त दुधात आणि दुधात मिसळल्यानंतर शरीरावर परिणाम होतो का? तर अजिबात नाही. त्याचा शरीरावर परिणाम होतो असा रिपोर्ट आहे माझ्याकडे. आता अन्न प्रशासन विभागाचा रिपोर्ट आहे. तुम्हाला ते रिपोर्ट मी कुठं असतो, हे नगरमधनं मी उपलब्ध केला. फक्त एक प्रश्न येतात ज्याचा वाचून दाखवतो महत्वाचा. वे पावडर हा खाण्यायोग्य आहे अगर कसे? हे श्रीगोंदा पोलीस स्टेशननं प्रश्न विचारलाय नगरच्या अन्न व प्रशासन विभाग. त्याचं उत्तर दिले होय, वाया पावडर हा अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत खाद्यपदार्थाच्या कक्षेत येतो. समाज माध्यमातून जे चॅनल्स आहेत की त्यातून समजलंय की ह्या पावडरमध्ये हाडाची भुकटी आहे, सोबतच जी चरबी असते जनावरांची ती वाळवून तिची पावडर ह्यात मिक्स केलेली आहे. दुधाची स्निग्धता वाढवण्यासाठी ह्या पावडरीचा उपयोग होतो. मग ही वे पावडर प्रमाणित आहे का नाही हे अधिकाऱ्यांनी तपासलंय का त्या तक्रार दाखल करताना? तर हाच या आजच्या सुद्धा ह्यातला माझा तोच मुद्दा आहे. तुम्ही कॉग्निझन्स घेताना त्याचा रिपोर्टची वेट केली नाही ना. तुम्ही रिपोर्टचा कुठं वेट केला? येऊ द्या ना तसं. कारण की काही व्हिडिओ आले कन्व्हिक्शन 3 वर्ष मिळण्यापेक्षा 6 महिने मिळू द्या ना. तुम्ही रिपोर्टच वेट करायला तयार नाही. आणि फक्त याच्यातनं एक होतंय की दुधात मिक्स करून नाही पिली पाहिजे. फक्त दुधात मिक्स केल्यावर काय होतंय, त्याचं फॅट एसएमएफ वाढतोय. आता काही लोक काय करतायत की बाबा ते थोडंसं खुराकामध्ये टाकतायत. काही लोक ते वेगळ्या पद्धतीने त्याचा यूज करतायत. पण ती प्रत्येक जण दुधातच टाकतोय असं त्यांच्याकडे काहीच रिपोर्टिंग नाही, काहीच इन्व्हेस्टिगेशन नाही. अशी परिस्थिती याच्यामध्ये. रिपोर्टच नाही. आता आपण जे बोलतो, तुम्हाला जे समजलंय हे सगळं IQ.
जामीन 3-3 महिने होत नाही. हे सगळं ऐक्यू. आपण पाहतो तालुक्यात असेल किंवा इथं दुधाची गरज समजा 50 लिटर आहे, पण साक्षात 25,000 लिटर येते. पण ही वाढीव दूध कुठून येत? हा, हे दूध करणारे 100% भेसळ आहे. मोठी भेसळ आहे, मोठी टोळी सक्रिय आहे. पण ह्याच्यात शेतकरी आणि दूध संघाचा वाटा -0.1 असेल असं मला वाटते माझ्या अनुभवावरून. आता माझं उदाहरण देतो, मी खोटं बोलत नाही, तुम्ही माझ्या दूध संघावर जावा. माझ्या दूध संघाच्या ऑनलाईनला जेवढं फॅट आणि एसएमने बसतो तेवढंच मेन त्यांच्या डेअरीकडे गेल्यावर बसायला पाहिजे. माझ्याकडे जेवढं ऑनलाईन बसते तेवढं ती डॉटला परांड्याचा शिराचा आहे तिथं बसत नाही. मग ह्याच्यात दोषी कोण? एकतर ड्रायव्हर, एकतर ती वाहन चालक, किंवा ती डॉटलात काम करणारी लोक. जर माझ्या मिशनला ऑनलाईन शेतकरीला पावती जाती, एसएमने एवढा फॅट, एवढा भाव, एवढा, आणि तो तिकडे बसत नाही. अहो, दूध टोटल डुप्लिकेट करणारी, अंडे टोटल डुप्लिकेट करणारी लोक आहेत. आणि ह्याला ते लोक जबाबदार नाहीत, ह्याला दूध संघ चालक जबाबदार, ह्याला शेतकरी नाही, ह्याला पावडर विकणारे जबाबदार नाहीत. ह्याला कायदे करणाऱ्यांनी पक्का कायदा करायला पाहिजे लोकांचे जीव वाचवण्यासाठी. आणि काय करणार मग आम्ही? आता मी जी बेल केली त्याच्यात असं आहे, त्या कायद्यामध्ये कोर्टाने विवेकाधिकार वापरायचेच नाही. म्हणजे तुमचे जे काही राईट्स आहेत, डिस्क्रिशनरी पॉवर, त्या वापरायच्याच नाही. ॲज ऑफ राईट मला बेल देऊन टाकायची आणि त्याच ग्राउंडवर मी भांडलो. तुमचे विवेकाधिकार बाजूला ठेवा, माझी बेल ॲज ऑफ राईट देऊन टाका. ऑल सेक्शन्स बेलेबल. आणि जरी तुम्ही नॉन बेलेबल लावले असते तरी माझ्याकडे सगळा पुरवठा आहे. पण आम्ही सगळ्यात महत्वाचं, आम्ही वकील न्यायालयात त्यांनी बेल केले तरी आम्ही गुन्हेगारीच्या बाबतीत 100% मायनस आहेत. आणि तुकाराम मुंडे साहेबाच्या पाठीमागे ठाम उपाय. आता आपण बघतो दूध संकलन केंद्र, तुम्ही म्हणता की तुम जे आहे ते दूध जाते, मग नेमकं कारवाई कुठं केली पाहिजे? थांबलं कसं पाहिजे? ते नेमकं त्याच्यासाठी नेमकं अटॅक कुठं पाहिजे? त्याच्यासाठी नंबर 1, हे जे अधिकारी आहेत ना जिल्हास्तरीय, त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलं पाहिजे. मी म्हणतो तुम्ही 10 वर्ष लाईफच्या भानगडीत पडू नका. तुम्ही 6 मंथच त्याला कन्व्हेन्शन आणा, पक्का आणा, पक्का आणा. ह्यांचं मनुष्यबळ वाढवलं पाहिजे. आता तुकाराम मुंडे साहेब आले म्हणून कारवाई झाली, हे महाग कधीपासून चालू होतं? अधिकारी नव्हते. उस्मानाबादचं ऑफिस तुकाराम मुंडे साहेब आल्यावरच आलं. तुकाराम मुंडे साहेब आल्यावरच दूध विकायला लागले लोक. तुकाराम मुंडे साहेब आल्यावरच भेसळ चालू झाली का? का त्यांनी भेसळ बंद केली का? हे विचार करण्याचे मुद्दे आहेत. हे आधीपासूनच मोठं रॉकेट आहे. आणि मी वकील आहे, मी जिल्हा परिषदला उभा राहिलो होतो. हे जे दूध नेणारे मेन संघ आहेत ते कुणाचे ते एकदा तपासून बघावं पत्रकारांनी. डॉटला कोणाचा आहे, ते दुसरे हे कोणाचे, ते कोणाचे, कोणाचे किती पार्टिसिपेट, इंटरनेटवर जाऊन बघावं. शेतकऱ्यांचा यानंतर फायदा होईल काय वाटतं? एक आहे बरं का, शेवटी मी लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची याच्यापेक्षा स्वतःने आधी ठरवलं पाहिजे की आपण काय करायचं. याच्यामध्ये तुकाराम मुंडे साहेब आले, कायम तर राहणार नाही. 3 वर्षांनी 2 वर्षांनी गव्हर्नमेंटने लय पुण्य दाखवलं तर 6 महिन्यांनी बदली होईल. परत काय होणार आहे? हेच चालू होणार आहे. फक्त प्रत्येकाने सुजाण नागरिकांनी हे केलं पाहिजे की आपल्यामुळं लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, तरच हे पुढे जाणार आहे गाडा. नाहीतर याच्या मागचं फार मोठं रॉकेट आहे. माझा असा अभ्यास आहे, माझा त्याच्यातलं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे हे थांबण्यासाठी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे. मोठ्या मोठ्या दूध शीतकरण केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे, तरच हे थांबू शकतं. नाहीतर हे थांबू शकत नाही. तुकाराम मुंडे म्हणून एक व्यक्ती, एक विचार म्हणून आपण आज सगळी घाबरतात त्यांना. आज भेसळ करणारे नुसतं युट्यूबवर तुकाराम मुंडेचा फोटो बघितला तरी त्याच्यावर गुन्हे दाखल, ती थर कापते, आपलं काही खरं नाही. एक तुम्ही त्यांची ती जी काही पद्धत आहे ती पुढे सगळ्यांनी राबवली पाहिजे. संबंधित त्यांच्या मिनिस्टरने बी अशा लोकांना प्रोटेक्ट केलं पाहिजे. ह्या लोकांनी आजच्या ह्या FIR मध्ये का फंदी साहेबावर कारवाई करत नाही गव्हर्नमेंट? माझ्या पक्षकारावर झाली ना चुकीची कारवाई, जर मग त्यांचं अनालिसिस कोण करणार? चुकीचं तुम्ही कॉग्निझन्स घेण्यासाठी FIR करीत असता तर त्यांच्यावर कोणी कारवाई करायची? तुम्ही या संदर्भात काही कारवाई करणार आहात का? नाही, शेवटी कसं आहे,
मी एक वकील आहे, मी मला तेवढं माझा जो स्कोप आहे तो माझ्या व्यवसायात नसते, मला बाहेर निघता येत नाही. पण असं जर प्रकार मला झाला आणि आता मी त्याचा रिपोर्टिंग करणार आहे, मी 100% रीटमध्ये ह्या प्रकरणात जाण्याचा विचार करत, असं काही मी ठोक आश्वासन देऊ शकत नाही. जेणेकरून तुम्ही जर या संदर्भात पुढाकार घेतला तर जी भेसळ न करणारी लोक आहेत, ज्यांच्यावर कारवाई झाली या प्रकरणात, अशी कारवाई यापुढे होणार नाही. आपल्यासोबत या ठिकाणी ॲडव्होकेट संदीप खरसडे होते, त्यांच्यासोबत ॲडव्होकेट मित्री साहेब आहेत आणि अतिशय योग्य शब्दात त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की जी प्रशासनाकडून ही चुकीची कारवाई, अन्न सुरक्षा अधिकाऱ्याकडून ही जी चुकीची कारवाई झाली, ह्यामुळे हा जो आहे तो जामीन झालेला आहे. प्रशासनाकडून बरेचसे लूपहोल या ठिकाणी राहिलेले आहेत. नागरिकांनीही स्वतः सतर्क व्हावं, या संदर्भात स्वतः जागृत व्हावं, अशी या ठिकाणी भावना ॲडव्होकेट खरसडे यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ 240 ला फॉलो करा. धन्यवाद. नमस्कार.